सुत हनुमान महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की। रावणाचा विजय केला, त्याचा पुच्छ केला घात, सन्मुख पाडिला लंकेत, तेने अकांत राक्षसा। हनुमंतरायाचं उड्डाण आता लंकेमध्ये आलेलं. लंकेमध्ये आल्याबरोबर हनुमंतरायांनी पहिलं एक काम केलेलं लंकेत गेल्या कोणतं केलं? राजा रावण युद्धाला गेल्याच्या नंतर जो ध्वज मिरवत होता विजय केत नावाचा, ठीक आहे नाही, विजय झाला की तो असणारा फडकवायचा, अशा प्रकारचा जो ध्वज आहे तो ध्वज त्या ठिकाणी असणारा उलटून खाली पाडला आणि खाली पाडून त्या ठिकाणी असणारा पूर्णपणे सगळ्यांनी तो पाहिला. पाहिल्यानंतर काय झालं? सहिता शीघ्र विजय केता, पडिला देखे लंकेत, तेने दचकला लंकानाथ, आला अनर्थ लंकेशी। तरी अशा ठिकाणी जो असणारा पूर्णपणे विजय केत नावाचा ध्वज राजा रावणाच्या असणाऱ्या शिखरावर असणारा त्या ठिकाणी होता, तो फडकत होता, तो लंकेमध्ये पडलेला त्या ठिकाणी पाहिला काही जणांनी आणि अनुमान काढलं बरं का. अनुमान आता लंकेचा अंत जवळ आलेला आहे, आता लंका राहणार नाही का नाही. अनुमान काढायला चालू केलं. अनुमान काढून काही कार्य केले पाहिजे का नाही. अनुमान काढायचं कोणतं? शेतकऱ्याला पहिला अनुमान आलं पाहिजे वापसा झालाय का नाही. चिबडा असलं तर पेरून काही उपयोग, वापसा झाल्यावरच पेरल्यावर उगवणार आहे. चिबडात पेरून ते अनुमान काढता आलं पाहिजे. तसं हा विजय ध्वज नावाचा जो असतो, विजय केत नावाचा जो ध्वज आहे ना, तो खाली पडलाय. आता मात्र काही खरं राहिलं नाही असा विचार त्या ठिकाणी केला. नाही वायूचा झडाळा, नाही मेघाचा गडाळा, शिखरेची खचली कडाळा, भंगीला दृढ विजय केतो. एवढं जर अनुमान काढायला चालू केलं काही लोकांनी, कुठली सोसाट्याची हवा सुटलेली नाही, ठीक आहे, किंवा आकाशामध्ये मेघ गर्जना करत नाही, ठीक आहे, ढगही त्या ठिकाणी आलेले नाही, कुठलं वातावरण त्या ठिकाणी असणारं संघर्षाचं निर्माण झालं नाही, परंतु ध्वनी उमटला, आवाज त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्या आवाजाच्या साह्यानं हा विजय केतू नावाचा जो ध्वज आहे तो उन्मळून पडलेला आहे. कुठल्याही प्रकारचं काही असणारं त्याला निमित्त नसताना पडण्याचं काय कारण असावं असा विचार त्या ठिकाणी करतात. रावण हरिली श्रीराम रमा, येथून विजय नाही आम्हा, राजा रात्याला अधर्मा मरण धर्मा. खरं अनुमान काही लोकांनी काढलं आहे का नाही. खरं अनुमान काढलं याला म्हणतात असणार सात्विक वृत्ती. बरं का, प्रभरामचंद्राची रमा, ठीक आहे, प्रभरामचंद्राची अर्धांगिनी सीता, सीतेचा हरण आपल्या राजानं ज्या काळापासून केलं त्या काळापासून आपल्या असणारा त्या ठिकाणी पूर्णपणे काय होऊ लागलेला आहे, हार पत्करावी लागू लागलेली आहे का नाही. कुठलाही असणारा विजय प्राप्त झाला नाही. आज तर विजय केत नावाचा जो ध्वज आहे तो खाली पडला, याचा अर्थ आता इथून पुढे आपल्याला कधीही विजय प्राप्त होणार नाही असा अनुमान तिथं काढलेलं. ऐकोनी जणाच्या गोष्टी, उल्हास हनुमंताच्या पोटी, उच्ची बांधून शकून गाठी, राक्षस कोटी मारावया. तरी असं ज्यावेळेस ही जनवार्ता त्या ठिकाणी कोणाची ऐकली, याच असणाऱ्या त्या ठिकाणी राक्षसांची ऐकली, पुढील वाचन. त्यावेळेस त्या ठिकाणी असणाऱ्या हनुमंतरायाला आनंद झाला बरं का. आनंद झाला आहे का नाही. कारण काय शब्द होता, रामाची रमा, ठीक आहे, रामाची अर्धांगिनी हा शब्द ऐकला, हनुमंतरायाच्या अंतःकरणामध्ये आनंद झाला आणि शकून गाठ मारली. म्हणले कितीही राक्षस येऊ द्या ना, आता मात्र मी भिणार. आता कळालंय की हा चोर आहे, ठीक आहे. आतापर्यंत शंका होती ना, आणली असल का नसल, आता मात्र असणारं कळालं की हा चोरच आहे. आता कितीही राक्षस आले तरी त्यांचा अंत केल्याशिवाय राहणार नाही असा विचार त्या ठिकाणी हनुमंतांनी केलेला आहे.